राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे म्हणा. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. संत वमनभाऊ बाबा की जय. संत भगवान बाबा की जय. नागनाथ महाराज की जय. तैसे येणेचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एक झाले चिरा पडे. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री गुरु चरण ते नमस्कारोनी आता. श्री गुरुचे पाय जय हृदय किवसो निठाय. तै एवढे भाग्य होय उन्निशासी ते नमस्कारोनी आता. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भक्तुं भैक्षमपि लोके. हत्वार्थ कामांस्तु गुरोनिहैव पुंजीये भोगान रुतिर प्रतिग्धान. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रय जननी देवांची मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या. तैसे येणेचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झाले चिरा पडे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली ओवी. पवित्र अशा श्री ज्ञानेश्वरी ज्ञानराज या ग्रंथामधील ही ओवी आहे. पवित्र अशा इंद्रायणी मातेच्या तटावरती समाधिस्थ असणारे कैवल्य चक्रवर्ती ब्रह्म साम्राज्य ज्ञानियांचे शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी मधील 12व्या अध्यायातील ही 136व्या क्रमांकाची ओवी आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही ओवी घेतलेली आहे. तरी आज या ठिकाणी सर्व माझ्या समोर असलेले आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी सखे सोयरे वडीलधारे मंडळी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण आज
या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी पदाधिकारी सर्वजण आज या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने अर्थात वर्ष श्राद्ध या निमित्ताने सर्व नातेवाईक आज या ठिकाणी आलेले आहेत. सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा अल्पसा प्रयास द्यायचा, तो म्हणजे असा अकारण करुणालय भक्त वंशा कल्पतरू रुक्मिणीसी प्राण संजीवन पंढरीशी पांडुरंग परमात्मा अधिक करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहात. ज्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि ज्यांनी आपला देह भगवंताच्या कारणी लावला, भगवंताशी लीन केला, भगवंताची खरोखर श्रद्धेने भक्तिभावाने भक्ती केली, नामस्मरण केलं, ध्यान उपासना केली आणि प्रत्येक महिन्याला पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची वारी केली आणि त्यांनी देही नाथ षष्टीच्या दिवशी देह ठेवला, असे असणारे वारकरी कैलासवासी आसुरवा नाना खाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले सर्व जनसमुदायाच्या वतीने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण या शब्द सुमानाने आपण त्यांना दिलेली आहे. तरी त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं मुली नातू पंतू सखे सोयरे असा त्यांचा हा परिवार पारोबाई आशीर्वाद खाडे पत्नी त्याही आहेत, गेलेले हा आहेत. तसेच नागनाथ आशीर्वाद खाडे मुलगा, विठ्ठल नाना खाडे भाऊ, कारभारी नाना खाडे भाऊ, तसेच समस्त खाडे परिवार त्यांच्या गेले 1 वर्ष दुःखामध्ये सहभागी आहेत. म्हणून आज या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून आलेला आहे असे आमचे जिवलग मित्र, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, असे नामांकित कीर्तनकार जी टॉकीज फेम युवा कीर्तनकार किशोर महाराज खाडे यांच्या माध्यमातून आज ही सेवा या ठिकाणी आलेली आहे. माझाही धन्यवाद आणि तुम्हा सर्व सज्जन मायबाप श्रोत्यांना धन्यवाद. तसंच तुम्ही या आपले नागतळा संस्थान बाबांच्या सानिध्यामध्ये सर्वजण आहात, भक्तगण बाबांच्या सानिध्यामधला आहे. म्हणून बाबा ही आता दिंडी घेऊन गेलेले आहेत पैठणला. बाबांनाही साष्टांग दंडवत प्रणिपात करून आज या ठिकाणी मी सेवेला सुरुवात करत आहे. जी ओवी आपण सेवेसाठी घेतलेली आहे ज्ञानोबारायांची ओवी आहे आणि ज्ञानोबाराय या ओवीद्वारे सांगतात की तैसे येण्याचे शरीरे, म्हणजे या शरीरोपी देहाला आल्यानंतर याच निश्चित साध्य काय आहे, याच प्रयोजन काय आहे आणि भगवंताने आपल्याला हा देह दिलेला आहे आणि देह दिल्यानंतर कशासाठी दिला आणि दिल्यानंतर कुठे कारणे लावायचा, काय करायचं काय करू नये, म्हणून हे भगवंत